काँग्रेस म्हणून शिरोळचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव हे आपल्या सोबत असले पाहिजे। मी काँग्रेस म्हणून शिरोळ नगरपालिका निवडणुकीत मोठी ताकद लावली, तुमच्या सोबत राहिलो आहे, लक्षात घ्या, अशा शब्दात जिल्ह्याचे काँग्रेस नेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी शिरोळ तालुक्यातील काँग्रेस आयच्या प्रमुख पदाधिकारी यांना सुनावले। यावेळी सतेज पाटील यांनी जिल्ह्यात काँग्रेसचे वर्चस्व टिकले पाहिजे यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे सांगितले। दरम्यान आज सोमवारी जयसिंगपूर येथे काँग्रेस मेळावा आणि पदाधिकारी पदग्रहण सोहळा संपन्न झाला। याप्रसंगी आमदार सतेज पाटील यांनी पृथ्वीराज यादव यांच्या अनुपस्थितीबद्दल मुद्दा उपस्थित करत तालुका अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांना हे खडेबोल सुनावले। शिरोळ नगरपालिका निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी आपली ताकद आजमावून शिरोळ नगरपालिकेत पहिल्यांदा काँग्रेसचा झेंडा रोवला आहे। असे असताना आज आयोजित कार्यक्रमात शिरोळचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव यांनी अनुपस्थिती दाखवली, त्यामुळे यादव यांची नवीन कोणती राजकीय खलबते सुरू आहेत हे आगामी काळात समजणार आहे। परंतु आमदार सतेज पाटील यांनी आज सूचक वक्तव्य करत मी काँग्रेसचा आहे, काँग्रेस टिकला पाहिजे आणि पृथ्वीराज यादव काँग्रेससोबत राहिले पाहिजे असेच त्यांच्या वक्तव्यातून आजच्या मेळाव्यात पदाधिकारी यांना खडेबोल सुनावले। त्या ठिकाणी अध्यक्ष बनवून घ्या, काँग्रेस म्हणून पृथ्वीराज यादवनी पण राहिलं पाहिजे। मी ताकदीने तुमच्याबरोबर शिरोळला राहिलेला आहे, काँग्रेस म्हणून राहिलेला आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा। मला सगळे काँग्रेसच्या माळेमध्ये या ठिकाणी पाहिजेत, माझं काय मागं पुढे या ठिकाणी नसतंय, मला सगळी काँग्रेसच्या व्यासपीठावर या ठिकाणी पाहिजे। चंदगड तू हातकणंगले मी आज लढाई करतोय, मी माझ्यासाठी लढाई करत नाही, या जिल्ह्यामध्ये काँग्रेसला ताकद मिळाली पाहिजे ही भूमिका बंटी पाटलाची या ठिकाणी। आज या जिल्ह्यामध्ये काँग्रेस जिवंत राहिली पाहिजे, काँग्रेस वाढली पाहिजे म्हणून मी प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न करतोय। मला किती त्रास असेल, मला किती संकट या ठिकाणी येत असते, मला काय विरोधक या ठिकाणी त्रास देत नसतील का? महापालिकेमध्ये सगळे एका बाजूला होते, परंतु कोल्हापुरातले आणि एकट्या मी असताना देखील शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली 35 या ठिकाणी नगरसेवक निवडून देण्याचं काम या ठिकाणी संघर्ष आपण केला पाहिजे। संघर्षातून पळवाट करायची असेल तर राजकारण सोडून द्या। पदाधिकारी झालेल्यांना माझी विनंती आहे की तुम्ही आज पद घेतलेला आहे, संघर्ष करायसाठी घेतलेला आहे, कॉम्प्रोमाइज करायसाठी नाही, सरेंडर व्हायसाठी या ठिकाणी नाही आहे, हे आपण लक्षात ठेवा। जमत असेल तर आपण लढाई करा। मी नेहमी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सांगतो, 5 जण माझ्यावर राहू दे, खरं निष्ठावंत राहू दे, त्या 5 जणांच्या वागला दिवाळावरची ताकद बंटी पाटलाची निश्चितपणे या ठिकाणी मी कधी पडत नाही, परंतु 5 निष्ठावंत कार्यकर्ते असले पाहिजे। आणि ज्यांना पद मिळालेले आहेत त्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आता पद मिळाले, तुम्हाला काम करावं लागेल, तुम्हाला रिपोर्ट या ठिकाणी द्यावं लागेल, 6 महिन्यातून एकदा तुम्ही काय काम केलं हे मला सांगावं लागेल, कुठल्या आंदोलन केली, कुठल्या बाबतीत तुम्ही निवेदन दिलं, अशोकराव काय अडचणी असतील, कुरुंदवाडचे नगरपालिकेचे नगरसेवक परवा भेटले होते, कलेक्टर ऑफिसला त्यांची बैठक लावायची, तुमच्याही अडचणी असतील, मी आमदार आहे, काही काळजी करू नका। आज देखील जिल्ह्यामध्ये आपले नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य सगळे मिळून 150 जण आहेत, आपलं अस्तित्व जगतंय या जिल्ह्यामध्ये। फार काय संपलं अशातला भाग या ठिकाणी नाही। मी संपलो असतो, काँग्रेस संपली असते तर ते एकत्र येऊन लढले नसते, हे आपण लक्षात ठेवा। काही क्षणात सतेज पाटील यांनी पृथ्वीराज यादव यांच्याबद्दल आपले मत व्यक्त करताच तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्या शब्दाला मान डोलावली आहे। परंतु पृथ्वीराज यादव काँग्रेसचे एकनिष्ठ राहतात की दुसरे पर्याय शोधतात हे आगामी काळात पाहावे लागणार आहे। SP न्यूजसाठी विशेष वृत्त। अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।